अयोध्या कांड द्वितीय सर्ग राज्याभिषेक तयारी मुक्त भावानुवाद। श्री महादेव म्हणाले, एकदा एकांत स्थानी बसलेल्या राजा दशरथांनी आपल्या कुलपुरोहित गुरु वसिष्ठांना बोलावून परामर्श केला। हे भगवन, सर्व नगरजन वेदार्थ ज्ञानी आणि मंत्री जनादी वारंवार रामाची प्रशंसा करीत असतात, म्हणून हे मनुश्रेष्ठा, सर्व गुण संपन्न आणि कमलनयनी माझ्या ज्येष्ठ पुत्रास रामास राज्यपदावर अभिषिक्त करावे अशी माझी मनीषा आहे। कारण मी आता वृद्धत्वास की पोहोचलो आहे। यावेळी भरत शत्रुघ्नासोबत आपल्या मामाकडे गेला आहे। असे असले तरी उद्याच रामाचा राज्याभिषेक संपन्न करावा अशी माझी मनस्वी आकांक्षा असून याबाबत आपलीही संमती द्यावी। हे श्रेष्ठ मुनी, अभिषेकाच्या सर्व साहित्याची जुळवाजुळ व रामास याबाबत अवगत करावे। नगरी सर्वत्रच नानारंगी पताका उभारा, तसेच सोने मोती युक्त चित्र विचित्र तोरणे बांधा। नंतर मंत्री श्रेष्ठ सुमंतास बोलावून आज्ञांकित केले की, मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे आज्ञेप्रमाणे सर्व साहित्य आणून घे, कारण उद्याच मी रघुनाथास युवराजपदी अभिषिक्त करणार आहे। ठीक असेच करेन असे सांगून सुमंताने त्या विषयी गुरु वसिष्ठांना विचारणा केल्यावर गुरु वसिष्ठ म्हणाले, उद्या प्रातःकाळी मध्यभागी स्वर्णालंकारी विभूषित 16 कन्या उपस्थित असू देत। तसेच अलंकार विभूषित ऐरावताच्या वंशातील 4 सुळे असणारा आणावा। तसेच नाना तीर्थातील पाण्याने पूर्ण भरलेले हजारो सोन्यांचे कळस तेथे स्थापित करून 3 नवीन व्याघ्र चर्म आणून, तसेच रत्नांचा दांडा असणारा रत्ने मोती यांनी सुशोभित एक शुभ्र छत्र आणावे। अनेक प्रकारच्या दिव्य माळा, दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार आणावेत। अभिषेकाचे स्थळी योग्य रीतीने सत्कारित झालेल्या मुनिजनांना हाती दर्भ घेऊन उपस्थित राहू दे। अनेक नर्तकी, प्रमुख वारांगणा, गायक, वेणुवादक आणि अनेक प्रकारचे वाद्य वाजविणारे लोक महाराज दशरथांचे अंगणी नर्तन, गाणे, बजावणे करू देत। अभिषेक स्थानाबाहेर हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ, चतुरंग सेना त्यांच्या शस्त्रांशी सज्ज राहू दे। नगरामधील सर्व देवालयामध्ये नाना बलींनी सामग्रीने युक्त पूजा विधी होऊ देत। हाती नाना प्रकारच्या भेटवस्तू घेऊन राजे लोकांना त्वरित येऊ दे। सुमंत्र आणि मंत्री श्रेष्ठास अशा प्रकारचे आदेश देऊन गुरु वसिष्ठ मुनी स्वतः रथी बसून श्री रघुनाथांच्या सुंदर अशा महाली उपस्थित झाले। महालाचे 3 कक्ष ओलांडून ते रथातून उतरले। वसिष्ठ आचार्य असल्याने कोणीच त्यांना अडवले नाही। ते रामचंद्राचे महाली शिरतात श्री रामचंद्र गुरु आल्याचे पाहून त्वरित हात जोडून त्यांचे स्वागतास्तव सामोरी गेले। भक्तिपूर्वक दंडवत नमस्कार केला। त्याच वेळी सीतेने एक सुवर्ण पात्रामधून
पाणी आणले. गुरूंना रत्ने सिंहासनी बसवून रघुनाथांनी त्यांचे चरण प्रक्षालन केले आणि ते चरणोदक आपल्या मस्तकी सीतेसह लावले. श्रीराम म्हणाले, हे मुनीश्वर, आपले चरणोदक मस्तकी धारण केल्याने मी आज धन्य झालो. भगवान रामाने असे म्हणतात. हसत हसत मुनिश्रेष्ठ वशिष्ठ सांगू लागले, हे प्रभुवरा रामा, तुमचे चरणोदक मस्तकी धारण करून पार्वतीपती भगवान शंकर धन्य धन्य की होऊन गेले. तसेच माझे पिताश्री ब्रह्मदेव हे सुद्धा तुमचे पादतीर्थाचे सेवनाने धन्य झाले आहेत, पवित्र झाले आहेत. गुरूंशी व्यवहार कोणत्या प्रकारे करावा हे जनसामान्यांना उपदेश करण्यास्तवच तुम्ही असे म्हणत आहात. मला चांगल्या प्रकारे ज्ञात आहे की आपण लक्ष्मीसह प्रकट झालेले साक्षात परमात्मा विष्णू आहात. हे राघवा, मला हेही ज्ञात आहे की देवतांचे कार्य सिद्धिस्तव भक्तांची भक्ती सफल करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्याकरिता तुम्ही अवतार धारण केला आहे. तथापि देवांचे कार्य पूर्ण होण्या हेतू मी हे गुप्त रहस्य प्रगट नाहीत करत. हे रघुनंदना, तुम्ही स्वतःचेच मायेचा आश्रय घेऊन सर्व कार्य संपन्न करीत आहात. म्हणूनच तुम्ही विशिष्य नेमी गुरु आहे या लौकिक व्यवहारात अनुसरून माझे वर्तन असेल. परंतु हे देवा, तुम्ही गुरुनी पितृसमूहाचेही पितामह आहात. सर्ग 2 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.